काय असतं एकदम शांत, सुंदर आणि कधीतरी विचार केलाय का? आयुष्याचं एक पान असं देखील असतं की ते आपण कधीतरी पाठीमागे जाऊन उलगडलं ना, तरी आपल्याला त्या आठवणी कायम मिळत राहतात. असंच ही माझ्या आयुष्यातील एक असा प्रसंग आहे की ह्याच ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो आणि याच ठिकाणी मी सगळीकडे काही बागडलो. ही शेती, हे मन प्रसन्न, ही मोकळी हवा, हे असं काही शहरात कुठंच पाहायला भेटत नाही. परंतु हे सगळं शक्य आहे फक्त आपल्या गावामध्येच आणि आपल्या शेतीमध्येच. तर तुम्ही हे बघताय एवढं सुंदर आणि एवढं सुरेख झालं कसं? कारण की ह्याच्या पाठीमागे देखील खूप मोठी कहाणी आहे. कधीतरी ती देखील तुम्हाला ऐकवेल. गाव म्हटलं की शेती आलीच आणि त्या शेतीमध्ये काम करणारा आपला जगाचा उभा पोशिंदा म्हणजेच आपला शेतकरी हा देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रकृतीने आपल्या शेतामध्ये काम करत असतो. ही जी तुम्हाला हिरवळ दिसते, शेती दिसते, पिकं दिसतात, हे सगळं कोणामुळे शक्य आहे? ते म्हणजे फक्त आणि फक्त त्या एका शेतकऱ्यामुळे. कारण की तो शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे असं का म्हटलं जातं माहिती आहे का तुम्हाला? कारण की हे जे आज आपण शहरामध्ये सुखामध्ये आयुष्य जगतो, खातो पितो, हे सगळं कोणामुळे शक्य झालं? हे फक्त ह्याच लोकांमुळे शक्य झाले. गावाकडचे असणारे पक्ष्यांचा किलबिलाटपासून तर गावाकडे असणारी शुद्ध हवा, हे सगळं आणि फक्त तुम्हाला गावाकडेच पाहायला भेटतं. आणि इथली लोकं देखील अशीच हो, कारण की गावाकडची लोकं ही त्यांच्या मनानेच नाही तर सगळ्याच गोष्टींनी श्रीमंत असतात. तुम्ही पाहिलंच असेल, शहरामध्ये फक्त गाडी बंगला ह्याच्याकडे जास्त पाहिलं जातं, पण गावाकडची लोक जशी पैशाने श्रीमंत असतात त्याच्यापेक्षा देखील मनाने श्रीमंत असतात. कारण की इकडे सण असू द्या, उत्सव असू द्या, कोणाचं लग्न असू द्या, अख्खं गाव एकत्र येणार आणि सगळे एकजुटीने काम करून हसत खेळत राहणार. ह्या लोकांकडे एक पाहून तर गोष्ट खूप चांगली वाटते. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी कमी होत नाही. हीच गोष्ट खूप आवडते मला गावाकडच्या लोकांची. कारण की तुम्ही बघतच असाल की एवढा पाऊस पडतो, एवढं पिकाचं नुकसान होतं, कधी कधी पिका भाजीपाला यांना बाजारभाव देखील नसतो, पण तरी देखील शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरची जी स्माईल असते ना, त्याच्या पाठीमागे खूप मोठं दुःख लपलेलं असतं. परंतु कधी देखील आपण गेलो आणि त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती कायम एक चांगलं हास्य असतं आणि तोंडामध्ये कायम गोडवाच असतो. कारण की ते कधी देखील कोणाला देखील वाईट तर नाही, पण उघडीसारखं बोलत देखील नाही. अशी ही आमच्या गावातील काही सुंदरशी माणसं. आणि गावाकडची सायंकाळ म्हणजे तर काय सांगायलाच नको. कारण की एवढी मनदुखत आणि पाहण्याला सारखी डोळ्याने पाहणारे नजारेच असतात. कारण की ज्या प्रकारे पक्ष्यांचा किलबिलाट व्हायला आता हळूहळू शांतता होते आणि तुम्ही बघतच असता की आकाशामध्ये आपले पक्षी दिवसभर जे भटकंती करत असतात ते आता परतीचा प्रवास करून त्यांच्या घराकडे चाललेले असतात. त्याच प्रकारे आपल्या घरात काम करणारी राबणारी आपली आई देखील अशीच असते. दिवसभर शेतीतलं काम करते आणि परत सायंकाळ झाली की आपल्या घराकडे आपल्या चिमुकल्याची वाट पाहत असेल त्याच्याकडे परतीचा प्रवास करते. हे सगळं तुम्हाला असं अनुभवायला फक्त एका चांगल्या गावातच भेटू शकतं. पण या सगळ्या गोड चेहऱ्याच्या पाठीमागची एक कडू कहाणी तुम्हाला माहीत नाही. असाच एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन तुमच्यासाठी येतोय. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुम्ही कोणतं गाव पाहिलंय का किंवा तुमच्या गावाकडच्या काही आठवणी आहेत का हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला भेटूया लवकरच तुमच्या गावाकडच्या एका नवीन आठवणीच्या नवीन पानावरती. धन्यवाद.